नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपला कर्नाटकमध्ये चौथा दिवस आहे. मी ॲक्च्युली प्लॅन करून आलेलो 2च दिवसाचा, पण 4 दिवस झाले मी कर्नाटकमध्येच आहे अजूनपर्यंत. तर आज आपण मुंबईला जाणार आहोत, पण रात्री जाणार आहोत. दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्येच. तर आज आपण आता थोडं आंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आता जेवतो आणि मग जेवण आपण बाहेर जाणार आहे मावशीच्या घरी. बघू कुठं जाणार आहे, तुम्हाला सब दाखवतो व्हिडिओमध्ये नंतर. आपली गाडी निघते, आपण आता चाललोय बाहेर. चला मित्रांनो, आपण आता निघूया. बघूया आपण कुठं चाललोय. आता तर आपण चाललोय बसवा कल्याणला. चला भेटू पुढं. मित्रांनो, तुम्हाला इथे तिकीट भेटेल. सामान असेल ते इथं ठेवायचं. तर मित्रांनो, आपण ह्याच्या आतमध्ये पण जाऊ शकतो, पण आता सध्या ते बंद आहे. कोणतरी इथं वारलेलं. इथून खालून आतमध्ये जाऊन पूर्ण मुंडक्यापर्यंत आपण जाऊ शकतो, पण सध्या ते बंद केलेलं आहे. कोणतरी इथं वारलेलं, त्यामुळं आपण आता खालनच बघू शकतो. बांधून कोडाले हातीने लावून तिथे या इकडे मध्ये फोटो काढून. हे ह्याच्यात बंद आहे वाटते. ते महाराज आहे, ह्यांना हे दिलाय. ते काहीतरी म्हणतात ग बाई, मी विसरले. पहिल्याच्या घरामधला तो स्वामी आहे ना, मावशी इथं बघ जरा. अरे बाप रे, तेवढा बस कर माय. हे बाबा बस कर की. त्यानं मलम लावायला लाव गप म्हणे. रगत चालले ठी घरा बघ. तिचं रगत बघ किती चालले. ते हे काढून तिथं पाहिलं ते काय तर हाय रे कहाणी. तिथं खांद्याला कस केलंय बघ. ते वडत म्हणजे त्याला कलर करतात आता. ते कलर करणार. अरे पाय तुटले त्यांचे वडून वडून. तिथे कुत्र तिथं बसलंय. हे खळा खळ रास करलेलं. अक्का महादेवी बघते बघ. केसानं भरलेली अक्का महादेवी. ते रास करलेले तेवणे. बाबा बैल 4 हिच्याकडे किती बैल आहेत बघ. एक असं फिरतोय, एक असं दोघाला इथं. ह्याला झुकलंय रास. त्यानं चपल्या शिवणारा त्याची बायको ती त्यानं आणून नंतर द्या. ह्यानं उभारलाय माझी चप्पल घे, त्याच्याकडनं घे चप्पल. एक आताच्या जमान्यात कुठं स्पार्क आलेली. पहिलंचे नाही. अरे स्पार्क काय करायला तिकडं.
तेच बोलते की हिंदी. ते काय असं ते हे करल्यात तसं चाललं आहे असं. ए मम्मी तिला म्हातारी विचार कर गे. म्हातारी टेन्शन घेतली हे बघ सीताफळात आणि ते बाजारात आले सीताफळात किडे पडले. विकायला बसले या ते इथं भरतनाट्यम चाललंय. भरतनाट्यम खाली बघ. मामा ज्वारी कस किलो? गहू विचार कसे किलो आहेत? गहू कसा 40 रुपये. अरे बापरे, असं थोडी होते 40 हे रुपये. वजन चालू आहे. तव कसं होणार तांगडे. तूच आहे ते छोटस. दूध पिळे बाई दूध शिळालंय. ते ना मम्मी पहिलं दूध बघायला आल्या ते दूध घे अर्धा लिटर त्याच्याकडनं. कसं लिटर दे? 50 रुपये पण नाही आम्ही 40 देतो बघा. 30 रुपये लिटर चाललंय. त्या गायवाचे डोळे बघ. हा भुयार मार्गीला जायचा रस्ता आहे. चला आता भुयार मार्गीने भुयार मध्ये जाऊ. भुयार हे इथनं पायऱ्या दिलेत कुठं. ठेवते इथं काय असले तर आता पुतळे हाय की देवा ठेवते इथं. देव नाही महाराज आहेत. सिद्धेश ह्याला कलर केल्यावर किती भारी दिसेल बघ हे. आता म्हणजे केस हा तिला केसावरच आहे पूर्ण. केसावरच आहे तिला ते माहिती आहे मला. देवी आहे ते. हे बघ याला झोपायला जागा नाही भेटली. किती मस्त येऊन झोपते. बिल द्यायचे. हे इकडं आहे बघ अजून मोठं. तर मित्रांनो बघू शकता गुहेच्या आतमध्ये मूर्त्या बसवल्या नाहीत अजून. चाललंय काम चाललंय सध्या. अजून काय बसवलं वगैरे आहे नाही. अजून काम चाललंय आणि काही वर्षानंतर ह्यालाच बोलतील हे प्राचीन काळामधलं मंदिर आहे. आत्ताशी यांनी खोललंय आणि नाही काही वर्षांनी नंतर बोलतात प्राचीन मंदिर आहे. यही तो वो टॅलेंट है. गेले लोकांच्या डोसक्यात पडायचे. बसवांनाचं जे मंदिर होतं आपण चांगलंच एक्सप्लोअर केलंय. आपल्याला चांगलंच दाखवलेलं आहे गोयारी मार्ग आणि अजून पुतळे वगैरे. तर आता आम्ही चाललोय रावमावशीकडं पाणीपुरी खायला. चला भेटू आता रावमावशीच्या इथं. तर मित्रांनो आपण मावशीच्या इथं पोहोचलेलो आहे बघू शकतो. चला आता आम्ही मॉल फिरायला चाललो आतमध्ये. फिरून आलो की पाणीपुरी खाऊ. तर मॉल मधनं आपण आलोय. आपल्याला काय घेतलं नाही असंच फिरायला गेलेलो. आता राव मावशीकडे चाललोय पाणीपुरी खायला. आलो थांब. आपल्या मावशीचं पाणीपुरीचं स्टॉल आहे. पाणीपुरी बनवायचं आहे. कल्याण बिदर. तर मित्रांनो आपली पाणीपुरी खाऊन झालोय. आता आपण निघालोय मावशीच्या घरी. तिथनं बॅग घेणार आहे. मग मी गाडीत बसून मुंबईला जाणार आहे आणि मम्मी इथंच राहणार आहे. बाकी सगळे पण इकडेच राहणार आहे. आपण फक्त एकटे मुंबईला चाललोय.
तर मित्रांनो आपण फायनली आलोय रावमावशीच्या घरी आणि ही या घराची मालकीन तोंड दाखवून या बटलीने हाईट वाढवायला सायकल घेतली बघा. काय नाही बटले. तर मित्रांनो आपली चालली धन प्राप्ती. काय अजून आशीर्वाद घे तुला. मित्रांनो आपण निघालोय आता मुंबईला. बॅग वगैरे पॅक केली आणि आपल्याला सोडायला आपले मावशी येतात. ते लोक ऍक्च्युली तिथं बसची वाट बघतायत. बस आपल्याला सोडायला आलेत आणि आपण आता मुंबईला निघतोय. सगळ्यांना बाय वगैरे केलाय. भेटू आता मुंबईमध्ये. काय करू तुला. तर मित्रांनो आम्ही फायनली निघालेलो एकदम टॉपला. विषय कसा आहे टॉपला आहे आपला भावांनो. आपला विषय एकदम टॉपचा आहे. एकदम टॉपला बसलेलो आहे. कसं आहे काका कशी गाडी चालवतात आज आपण वर्ण शिकणार आहे. काका पहिलेच सांगतो 120च्या वर गाडी चालली पाहिजे. काय नुसतं मगासपासून काका यांच्या स्पीडला गाडी चालवतात. हो काका काका चुके तरी काका आपल्याला झटके देऊन मारायला लागले. तिथं जागा वर्ण टपाटप डोक्यात लागायला लागले. तर मित्रांनो आपण फायनली मुंबईला पोहोचलेलो आहे. आता आपण जोईनगर मध्ये आपण आता ऐरोलीला जाणार आणि ऐरोलीवरनं म्हणजे घरी जाऊन झोपून जाणार आहे. सो ब्लॉग मी इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट.